महानगरपालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे विजयी झाले। पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये विशाल तांबे यांना 9 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे हेमंत रासने यांना 7 मते मिळाली। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये युती असल्याने विशाल तांबे यांचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु सर्वांचे लक्ष होते ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी भाजपला साथ देत हेमंत रासने यांना मतदान केले, त्यामुळे भाजपला 7 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांना 9 मते मिळून त्यांचा विजय झाला। विजयानंतर दरवर्षी सभागृहात होणारी घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळाली नाही। मागील वर्षीपर्यंत सुरेश कलमाडी आणि अजित पवारांच्या नावाने घोषणा देणारे कार्यकर्ते यावेळी जास्त प्रोत्साहित दिसले नाही। कलमाडींच्या नावाचा तर अजिबातच उल्लेख करण्यात आला नाही, त्यामुळे सुरेश कलमाडी यांचे महानगरपालिकेतील नेतृत्व संपुष्टात आल्याची यावेळी अनेक जण चर्चा करीत होते। यावेळी महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी अभिनंदन केले। दोन उमेदवार लढवत होते, एक रासने हेमंत नारायण राव, दोन तांबे विशाल विलास। यापैकी तांबे विशाल विलास यांना 9 मते मिळालेली आहेत, रासने हेमंत नारायण यांना 7 मते मिळालेली आहेत। त्यामुळे तांबे विशाल विलास हे या सर्व सुविधांसाठी निश्चितपणे सर्व स्थायी समितीचे सदस्य आणि सभागृहातील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधींच्या एकत्रितून या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नियोजनपूर्वक विकास याच उद्देशाने आम्ही इथून पुढच्या काळात पुढील वर्षात काम करू एवढंच या निमित्ताने बोलतो। आणि निश्चितपणे या शहराला एक वेगळी परंपरा, या सभागृहाला देखील एक वेगळी परंपरा आहे। या परंपरेला साजेसं काम इथून पुढच्या काळात करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहील एवढंच या निमित्ताने बोलतो। आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष प्रबळ होण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांना मतदान केलेलं आहे। ह्याच्या पुढील काळामध्ये विरोधी पक्ष एकजूट करून जो सत्ताधारी पक्षांचं चुकीच्या पद्धतीने पुणे शहरामध्ये चाललेलं काम हे हाणून पाडून चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे। त्यामुळेच आम्ही मोठ्या मनाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करून एक विरोधी पक्षाचं एक दर्शन दाखवलेलं। आज पूर्वीपासून आम्ही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका ठाम बजावलेली आहे आणि भविष्यात ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका आम्ही स्थायी समितीमध्ये पार पाडू। पुणेकरांच्या बाजूने म्हणून राष्ट्रवादीचा असं कोणाला विरोध नाही, पण पुणेकरांच्या हिताचं काम आम्ही स्थायी समितीमध्ये करू।